गोंदिया जिल्हा सहसा फार चर्चित नसतो। निसर्गाने भरभरून दिलेला हा जिल्हा शांत असतो, पण सध्या हा जिल्हा चर्चित आला आहे। या जिल्ह्यातील भाजपचे नेते तथा माजी आमदार गोपालदास अग्रवाल काँग्रेसचाच हात हाती घेणार आहेत। त्यामुळे काँग्रेसचे जिल्ह्यातील बळ वाढणार आहे। गोंदिया शहर आणि ग्रामीण भाग मिळून गोंदिया विधानसभा मतदारसंघ तयार झालेला आहे। काँग्रेसच्या गोपालदास अग्रवाल यांनी या मतदारसंघाचं सर्वाधिक वेळा प्रतिनिधित्व केलंय। मात्र मागील निवडणुकीत गोपालदास अग्रवाल यांनी काँग्रेसची साथ सोडली आणि भाजपमध्ये प्रवेश केला। त्यांना भाजपने उमेदवारी दिली, पण मतदारांनी त्यांना साथ दिली नाही। गोपालदास अग्रवाल यांचा पराभव झाला। अपक्ष असलेले विनोद अग्रवाल हे विजयी झाले। ते मूळचे भाजपचेच आहेत। उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी बंडखोरी करत निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले। यावेळीही हे दोन्ही अग्रवाल रिंगणात असण्याची शक्यता आहे। त्यामुळे गोपालदास अग्रवाल आता भाजपची साथ सोडणार आहे। गोंदिया जिल्हा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा गृह जिल्हा आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल हे सुद्धा गोंदिया जिल्ह्यातीलच। 2019च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गोपालदास अग्रवाल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। ते राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात। त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर गोपालदास अग्रवाल सुद्धा भाजपमध्ये जाणार अशी चर्चा सुरू झाली आणि नेमकं तेच झालं। पण प्रवेशानंतर गोपालदास अग्रवाल भाजपमध्ये फारसे रुळले नाही। सध्या गोंदिया जिल्ह्यातील भाजपमध्ये 2 अग्रवालांचे 2 गट पाहायला मिळत आहे। गोंदिया जिल्ह्यात भाजपच्या अंतर्गत राजकारणामुळे गोपालदास नाराज आहेत। 15 दिवसापूर्वी पार पडलेल्या गोंदिया जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्र्यांनी त्यांना प्रश्न मांडण्यापासून रोखलं होतं। त्यामुळे त्यांनी नियोजन समितीच्या सदस्यपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला। त्यानंतर ते भाजपला लवकरच रामराम करतील अशा चर्चा आता जिल्ह्यात वर्तवल्या जात आहे। गोपालदास अग्रवाल यांच्या काँग्रेस पक्ष प्रवेशाला दिल्ली येथून श्रेष्ठींनी सुद्धा हिरवा झेंडा दाखवला आहे। त्यामुळे त्यांनी घर वापसी करण्याचा निर्णय घेतलाय। गोपालदास अग्रवाल यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेण्याचा निर्णय घेण्यापूर्वी त्यांचे निकटवर्तीय वरिष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी सखोल चर्चा केल्याची माहिती आहे। त्यांना काँग्रेसकडून विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळू शकते।